नमस्कार मित्रांनो, मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड वर एफ सेंट्रलवर बँक अकाउंट कशा प्रकारे चेंज करायचं हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. पण त्यामध्ये मी माझं स्वतःचं अकाउंट ज्यावेळेस चेंज करायसाठी गेलो मित्रांनो, तर माझा फॉर्म डेली रिजेक्ट व्हायचा मित्रांनो. मी कायम त्याच्यामध्ये माहिती भरली, दोन्ही चेक टाकले तर ते रिजेक्ट व्हायचे मित्रांनो. मी सुरुवातीला पॅन कार्डवर पाहिलं, पॅन कार्डवर काय सांगितलं की पॅन कार्डवर तुम्ही काय करा, पॅन कार्डच्या खाली एक झेरॉक्स काढा आणि त्याच्यावर एक सही करा आणि नवीन बँकेचं चेक आहे ना, कॅन्सल चेक टाका. तुमच्या बँकेकडं जुन्या बँकेचं तुमच्याकडं चेक नाही तर मग तुम्ही जुन्या बँकेच्या त्या चेकच्या जागेवर तुम्ही पॅन कार्ड आणि त्याच्यावर तुम्ही हे टाका, काय पॅन कार्डची झेरॉक्स काढायची आणि त्याच्यामध्ये एक खाली आपली सही करायची, जशी पॅन कार्डवर तशी सही करायची आणि ती फोटो काढून सबमिट करायची आणि खाली जी नवीन बँक आहे त्याचंच फक्त चेक आहे ना, कॅन्सल करून टाकून द्यायचं. तर मित्रांनो, यामध्ये खूप प्रॉब्लेम यायचा मित्रांनो. मी बार प्रोसेस करायचो आणि बार ते रिजेक्ट व्हायचं मित्रांनो. 1 मिनिटाच्या आत रिजेक्ट व्हायचं. मग मित्रांनो, मी काय करू काय नाही हा विचार केला आणि मी एक कॅम्प्सच्या साईटवर मित्रांनो मी हे केलं मित्रांनो. कॅम्प्सवर सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्ही बँक अकाउंट चेंज करू शकता मित्रांनो. तिथं मला तर मित्रांनो कॅन्सल चेक बी नाही लागला, माझं अकाउंट चेंज झालं मित्रांनो. तिथं फक्त 1.5 लाखाच्या आत जर तुमचं खोली वाचला तरच तुम्ही बँकेचं अकाउंट चेंज करू शकता. 1.5 लाखाच्या वर जर खोली वाचला तुम्हाला त्यासाठी वेगळी प्रोसेस असेल मित्रांनो. 1.5 लाखाच्या खाली ज्याचे अकाउंट आहेत त्यांसाठी माहिती सांगतो मित्रांनो. ही माहिती अशी आहे मित्रांनो, तुम्ही कॅम्पच्या एका साईटवर जायचं मित्रांनो. साईटवर गेल्याच्यानंतर तिथं इन्व्हेस्टर सर्व्हिस असं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आणि खाली मित्रांनो बँक अकाउंट चेंज असे वेगवेगळे ऑप्शन येतात. मग आपण बँक अकाउंट चेंज करायचं ना, तर मग मित्रांनो तिथे एक असा कापचा असतो की त्याच्यामध्ये पेटीएम पेमेंट बँक चेंज अशा प्रकारचं एक ऑप्शन येतं मित्रांनो. मग तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे मित्रांनो पेटीएम पेमेंट बँक चेंज असं ऑप्शन येतं मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण काय करायचं, पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि पॅन कार्ड नंबर टाकून मित्रांनो पुढं क्लिक करायचं. पुढं गेल्यानंतर मित्रांनो परत याच्यावर आपल्याला ईमेल ID आणि मोबाईल नंबर एक ऑप्शन येतं मित्रांनो. तुम्हाला जर ईमेल IDवर हे करायचं असलं तर मोबाईल नंबरवर करायचं झालं तर मोबाईल नंबर टाकून जो फंडाला लिंक आहे तो मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबरवर किंवा ईमेल IDवर क्लिक करायचं मित्रांनो. पुढं जायचं. पुढं गेल्यानंतर मित्रांनो काय होतं, फक्त आपल्याला आता ॲड न्यू बँक अकाउंट येतं. जुन्या बँकेचं काही माहिती भरायची नाही मित्रांनो. फक्त नवीन बँकेचं जे आपल्याला बँकेचा अकाउंट नंबर एकदा टाकायचा, परत कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आणि त्याच्या खाली IFSC कोड टाकायचा मित्रांनो आणि ब्रँचचा कुठली ब्रँच आहे हे टाकायचं आणि खाली सिटी कोणती आहे हे टाकायचं मित्रांनो आणि पुढं ते फॉर्म सबमिट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर मित्रांनो पुढं लगेच सक्सेस येतं, सक्सेसफुल. आणि जे फोलिओ तुम्ही चेंज केले तुमच्या याच्यामध्ये, एक फोलिओ असो, 2 असो, 3 असो, 4 असो मित्रांनो, पेटीएम पेमेंटला लिंक असलेले सगळे फोलिओवर मित्रांनो आता तुमची नवीन बँक लिंक होऊन जाते आणि जास्त ताण नाही. आणि पहिल्या ह्याच्यात मित्रांनो मी त्यासाठी एक बँकेतून चेकबुक नव्हतं तर चेकबुक मागवलं, कॅन्सल चेक बनवला, काय कुठं नाही. पेटीएम पेमेंट बँक बंद पडेल होती, तिथून त्याच्या वेबसाईटवर पेटीएम पेमेंट बँकेच्या ॲप्लिकेशन ओपन केलं. त्याच्यात आता नवीन पेटीएम पेमेंट बँकेचं ॲप परत चालू केलं. काही जर एखाद्याची अडचण असली तर सुविधा मित्रांनो, पेटीएम पेमेंट बँकेत जर काही कोणाचं काम जर रुखत असलं तर तुम्ही पेटीएम पेमेंट बँकसुद्धा मित्रांनो ॲप्लिकेशनवर तुम्ही लॉग इन आणि ते करून तुम्ही कॅन्सल चेकसुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो. गरज लागली तर, पण तशी गरज लागत नाही मित्रांनो तिची, कारण ते बंद पडेला अकाउंट आहे ना, त्यामुळं ती सुविधा पेटीएम कॅम्पवर खूप साधी पद्धत आहे मित्रांनो, एकदम सिंपल पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही कॅम्पच्या साईटवर जाऊन तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट सोप्या पद्धतीने चेंज करू शकता मित्रांनो. मी चेंज केलं मित्रांनो, मला कुठलाही त्रास झाला नाही. त्यामुळं तुम्हीसुद्धा ताण घेऊ नका. MF सेंट्रलवर मित्रांनो सध्याला काहीतरी प्रॉब्लेम चालू असतात आणि त्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत मित्रांनो. ते काय प्रॉब्लेम असेल, काहीला जमत असेल किंवा मला तर काही ते मिळण्यात असला मित्रांनो, मी त्याच्यावर
कॅन्सल चेक लिहायचो, जुन्या बँकेचा पेटीएमचा तर ऑटोमॅटिकच डाउनलोड करत होतो, तो टाकायचो. नवीन बँकेचा कॅन्सल चेक बनवायचो, तो टाकायचो. मला असं वाटायचं की याला माझ्याकडून कॅन्सल चेक बनवण्यातच काही प्रॉब्लेम आला काही नाही. मी डबल दुसरा कॅन्सल चेक, असे 3 कॅन्सल चेक मित्रांनो मी खराब केले. तरीसुद्धा मित्रांनो फॉर्म टाकला की लगेच रिजेक्ट, टाकला की लगेच रिजेक्ट. अशा प्रकारे मित्रांनो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही मित्रांनो. कॅम्पवर मित्रांनो एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने मित्रांनो, एकदम सोपी पद्धत मित्रांनो, मी 2च मिनिटात मित्रांनो ही प्रोसेस केली आणि माझा अकाउंट चेंज झालं मित्रांनो. अशा माहितीसाठी मित्रांनो अशोक वारुंगळे मराठी हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. आणि ही माहिती जर तुम्हाला एनर्जेटिक आणि चांगली वाटली मित्रांनो, तर तुमच्या मित्रांना, आपल्या सेल्फ इन्व्हेस्टर मित्रांनासुद्धा पाठवा. त्याच्यापासून त्यांचासुद्धा काही फायदा होऊ शकतो मित्रांनो. कारण या पेटीएम पेमेंट बँकेमुळे बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेममध्ये फेस करावं लागले होतं. धन्यवाद मित्रांनो.